महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे शिंदे सेना आणि भाजपात जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे देखील चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. अशातच ठाणे काँग्रेस महाविकास आघाडीसोबत निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडे 35 ते 40 जागांचा प्रस्ताव सादर केलाय. तसंच 24 तारखेपर्यंत या संदर्भात मत कळवावं अशी विनंती देखील निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागा वाटपाचा निवाडा व्हावा यासाठी युती आणि महाविकास आघाडी जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच ठाणे काँग्रेसनं महाविकास आघाडीसोबत राहून पालिका निवडणूक लढवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. तसंच काँग्रेसच्या वतीनं ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 जागांपैकी 35 ते 40 जागा मिळाव्यात या संदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केलाय. यामध्ये ठाणे शहरातील मध्यवर्ती भागासह वाकळे, कोपरी, कळवा, मुंब्रा, राबोडी आदी भागातील जागांचा त्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच अर्ज भरण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर दरम्यान असल्यानं आणि येत्या 35 डिसेंबरला काँग्रेस पक्षाची पार्लमेंट बोर्डाची बैठक मुंबईतील टिळक भवन दादर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करून 24 डिसेंबरपर्यंत आपलं मत लेखी स्वरूपात कळवावं अशी विनंती देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे.